माननीय श्री राजसाहेब ठाकरे हे फक्त नाव नाहीये, तर हे एक असं व्यक्तिमत्व आहे जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती अन्याय होतो, जेव्हा जेव्हा मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये न्याय मागत फिरतो, तेव्हा त्याला न्याय देणारे हे माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते असतात। आताचीच डोंबिवलीमधली घटना घ्या। डोंबिवलीमध्ये सावंत शॉर्मा म्हणून एक मुलगी आपला धंदा करत होती, म्हणजे शॉर्माचा स्टॉल टाकलेला तिने। तर तिला तो स्टॉल बंद पाडण्यासाठी कितीतरी कटकारस्थानं करण्यात आली। 150 मीटरच्या आतमध्ये तुझं दुकान आहे, हे आहे ते असं सांगण्यात आलं। ती मुलगी अक्षरशः रडली आणि तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। आणि हे सगळं प्रकरण जेव्हा राजसाहेबांना कळलं, तेव्हा राजसाहेब ठाकरेंनी अविनाश जाधव साहेबांना तिला भेटायला पाठवलं आणि अविनाश जाधव साहेबांनी लगेच तिला न्याय दिला आणि तिला सांगितलं की तू इथे स्टॉल उभार, कोण काय करतं ते आम्ही बघून घेऊ। म्हणजे मराठी माणसाच्या मागे राजसाहेब ठाकरेने त्यांचा पक्षच असतो हे साफ साफ दिसून येतं। आणि ती एकटीच तिथे धंदा करत नव्हती, तर तिच्या बाजूला देखील शॉर्मावाले चिकनवाले आणि आहेत, त्यांचे स्टॉल तुम्ही का बंद पाडत नाही? तिला एकटीलाच का? कारण ती मराठी मुलगी आहे म्हणून। महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि मराठी माणसाला जर तुम्ही धंदा करताना त्याला मागे खेचत असाल तर हा कुठला न्याय आहे? हा महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि त्याच्यामध्ये मराठी माणूसच व्यवसाय करू शकत नाही का, हा प्रश्न उभा राहिला आहे। त्या ताईला न्याय मिळवून दिल्याबद्दल माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि माननीय श्री अविनाश जाधव साहेबांना त्यांचे आभार।